आमदार रवींद्र वायकर शिंदेंच्या शिवसेनेत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारसोबत वायकरांची प्रतिक्रिया। रवींद्र वायकर आणि माझ्यातला संभ्रम दूर झाला। वायकरांच्या पक्षप्रवेशावेळी मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा। एखादा खडा इकडून तिकडे गेला तर शिवसेनेची ताकद कमी होणार नाही। वायकरांच्या पक्षप्रवेशावरनं ठाकरेंची भाजपवर टीका। तर दबावामुळे वायकर शिंदेंसोबत विरोधकांचाही हल्लाबोल। कोकणामध्ये ठाकरे गटातला वाद चव्हाट्यावर। भास्कर जाधवांचा कोकणातल्या नेत्यांवर हल्लाबोल करत ठाकरेंवरही जाहीर नाराजी। मुलगा विक्रांत जाधव यांच्या भाषणावेळी भास्कर जाधव भाऊक। अमोल कीर्तीकरांना ठाकरेंनी दिलेली उमेदवारी मवियासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता। कीर्तीकरांच्या उमेदवारीवर संजय निरुपम यांचा आक्षेप। अजित पवार आणि सुप्रिया सुळेंमधला अबोला कायम। पुण्यातल्या कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सुप्रिया सुळे एकाच मंचावर। मात्र अजितदादा आणि ताईंनी एकमेकांशी बोलणं टाळलं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हावर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गटाची याचिका। बारामती अॅग्रोच्या कन्नड कारखान्यावरील कारवाईवरून रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल। सरकार विरोधात लढत असल्यानं कारवाई। नोटीस विरोधात कोर्टात जाणार असल्याचाही इशारा। ईडीची नोटीस आल्यावर जागा आणि भूमिका कुणी बदलली हे जनतेने पाहिलंय। आज त्यांना दिल्लीत जाऊन मुजरा घालावा लागतोय। रोहित पवारांची अजित पवारांवर घणाघाती टीका। महायुतीतलं जागा वाटप उद्यापर्यंत फायनल होईल। तिन्ही पक्षांना सन्मानजनक जागा मिळतील, अजित पवारांचा दावा। पुणे आणि कोल्हापूर विमानतळाच्या नव्या टर्मिनलचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन। उद्घाटनासाठी मुख्यमंत्री शिंदेंसह देवेंद्र फडणवीसांसह अजित पवारही उपस्थित। वानखेडे स्टेडियमवर रणजी फायनलचा थरार। मुंबई सर्व बाद 224 तर विदर्भ दिवसाअखेर 3 बाद 31। पहिला दिवस शार्दूल ठाकूरने गाजवला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।